सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत ललित रंग हे विद्याताई पेठे लिखित पुस्तक. परवापासून आपण त्यांचा वेणी या संबंधात लिहिलेला लेख वाचत आहोत. आजचं हे तिसरं पुष्प आहे, तर सुरू करते. वेस्टर्न ड्रेसवर, इंडियन ड्रेसवर, लग्नमुंजीला अशा वेगवेगळ्या केशरचना म्हणजे हेअरस्टाईल्स असतात. मला थक्क करणारी आणखी एक गोष्ट कळली की केशरचना म्हणे कॅरी करायची असते. म्हणजे आपण घातलेली वेणी किंवा डोक्यावरती जी काही हेअरस्टाईल केलेली असेल ते समारंभ संपेपर्यंत जास्त डोकं न हलवता सांभाळत बसायचं असतं. अरे मग आपला खोपा बरा की कॅरी वगैरे करायची भानगडच नाही. आजी, तिथे तुझी 3 पेढी 5 पेढी वेणी पण शिकवतात बरं का. हे नातींचे शब्द ऐकून मी अगदी थक्क झाले. समोर दूरदर्शनवर कुठली तरी मालिका चालू होती. सून केस मोकळे सोडून स्वयंपाक करत होती. माझ्या मनात आलं, माझ्या सासूबाई असत्या तर लगेच म्हणाल्या असत्या, आधी ते केस बांध, नाहीतर स्वयंपाकात गुंतवळ येईल. मी सिरियलमधल्या सासूकडे बघितलं तर काय, तिचेही केस मोकळेच सोडलेले. आजीने फक्त अंबाडा घातला होता आणि तोही खोटा. मग या मुलींना वेण्या कशा घालायच्या हे शिकवण्याची वेळ येणारच नाही का. पण अलीकडे मुली परत वेण्या घालताना दिसू लागल्या आहेत. नवरात्रीत मुली छान रंगीबेरंगी आरसे लावलेली चणिया चोळी घालून गरबा खेळतात. तेव्हा त्यांच्या गोंडे लावलेल्या वेण्या इकडून तिकडे फिरताना किती छान दिसतात. मग बॉबकोटवाल्या मुली जातात खोटे केस घेऊन पार्लरमध्ये मोठी वेणी घालायला. आपण पूर्वापार जपलेली कथक, भरतनाट्यम या नृत्यांची परंपरा डोळ्यासमोर आणा. वेणीशिवाय या नृत्यांना डौल प्राप्त होईल का? काही का असेना, अजूनही वेणी तग धरून आहे याचाच मला आनंद आहे. या साऱ्यांचं निरीक्षण करता करता मी एका नावाशी थबकले. नाव होतं सीतेची वेणी. रामायणातली सीतामाई इथे कुठे आली? उत्सुकता चाळवली गेली आणि पान उलटलं तर सुंदर पांढऱ्या गुलाबी रंगांची लहान लहान फुलं एकत्र गुंफलेली वेणी झाडावर डौलानं डोलत होती. 5 पाकळ्या पूर्ण फुललेल्या आणि 6वी पाकळी नागाच्या फण्यासारखी. आसामचं हे राज्यफूल. इथल्या तरुणी या वेणीच्या आकाराची सोन्याची कर्णफुलं बनवतात. अतिशय सुंदर, बघत राहावी अशी ही वेणी. ही फुलं म्हणजे एक प्रकारचं ऑर्किड आहे, जे रँकोस्टायलिस रेटुसा असं त्याचं नाव आहे. प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न तयार करणारं जगातील पुष्प वनस्पती प्रकारातील श्रेष्ठ दर्जाचे दुर्मिळ ऑर्किड आहे. याची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. याच्या बीला अमरी असं म्हणतात, म्हणजे कधीही न मरणारी, अमरी. ही अमरी फुलते तेव्हा फुलपाखरं त्याच्यावर येऊन बसतात. त्यांच्या अंगाला अमरी चिकटते आणि परागीभवन होतं. पावसाळ्याच्या सुरुवातीला फुलून हे फूल पावसाचं स्वागत करतं आणि पूर्ण पावसाळाभर झुंबर होऊन अत्तर शिंपीत बसतं. ही तारुण्याने मुसमुसलेली सदा हसरी फुलं पावसाला जास्त जवळची वाटतात. आसाममध्ये हे फूल कोपऊ या नावाने ओळखलं जातं. बिहू नर्तकांच्या पोशाखाचा हे फूल अविभाज्य भाग आहे. प्रेम, विश्वास, प्रजनन यांचं प्रतीक असलेली ही फुलं विवाहातील आवश्यक घटक मानली जातात. त्यामुळे प्रत्येक कुटुंब
ही फुलं आपल्या बागेत लावतं. महाराष्ट्रात या फुलांच्या लोंबत्या गजऱ्याला सीतेची वेणी म्हणतात. असं म्हणतात की सीतामाई वनवासात ही वेणी घालायची. सीतामाईशी नाव निगडीत असल्यामुळे हे फूल पवित्र मानतात आणि देवालाही वाहतात. आसाममध्ये प्रियेला खुश करण्यासाठी कोपौची म्हणजे सीतेच्या वेणीचीच फुलं आणावी लागतात. फुलं फुलतात, बिहूचा सण येतो, मुली नटून थटून तयार होतात, आसामी पारंपरिक गीतांचे स्वर घुमू लागतात. सजणी तू कुठे आहेस, कोपौ फुलला आहे, प्रेमाचा ऋतू सुरू झाला आहे, माझं प्रेम या फुलांसारखं बहरून आलं आहे, येशील का? या हाकेला ती प्रिया साथ देते, प्रतिसाद देते. त्यानं दिलेली कोपौ फुलांची म्हणजे सीतेची वेणी तिच्या केसात झुलू लागते आणि दोघंही बिहू नृत्यात रंगून जातात. अशी ही सुंदर सुगंधी पवित्र प्रेम, विश्वास, आनंद यांचं प्रतीक असलेली सीतेची वेणी मी डोळे भरून पाहिली आणि माझा वेणीचा शोध सुफल संपूर्ण झाला असं मला वाटतं. खरंच मंडळी, विद्याताईंनी या वेणीबद्दल किती नवनवीन गोष्टी सांगितल्या आहेत. जे आपल्याला फक्त आपली आई जी घालायची वेणी 3 पेढी किंवा फार तर कधी कधी 5 पेढी एवढी वेणी माहिती होती. पण आजकाल अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्यांच्या ज्या पद्धती दिसतात त्या खरंच अचंबित करणाऱ्या आहेत. मंडळी, हा जो लेख आहे हा अभूतपूर्व मासिकात आणि आकाशवाणीवरती देखील याआधी प्रसिद्ध झाला आहे. विद्याताई, तुमचे खूप खूप आभार की इतकी सुंदर माहिती आमच्यापर्यंत पोचवलीत तुम्ही. आपण उद्या नवीन एखाद्या विषयावरती बोलणारच आहोत. म्हणजे विद्याताईंनी जे लिहिलेलं आहे ते मी वाचून दाखवणार आहे. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नमस्कार. आणि माझा हा जर यूट्यूब चॅनेल आपल्याला आवडत असेल गप्पा गोष्टी नावाचा तर नक्की सबस्क्राईब करा. इथल्या अभिवाचनाला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आनंद घ्या. नमस्कार.